हॅलो. साहेब जय महाराष्ट्र. हो हो, जय महाराष्ट्र. सर आंधळकर बोलतो. हो हो. जी नाही, ते ह्यासाठीच फोन केलता. ते इंद्रेश्वरचं आपलं थोडं पेमेंट राहिले द्यायचं. बरं बर का? सर. आहे. तर ते आहे, थोडी आर्थिक अडचण आहे, तुम्हाला माहिती आहे आता. जी. तर काढतोय मार्ग आपण. तर ते तुमचं काहीतरी ते लोक तुमचं नाव सांगतात, ते आंदोलन करणार वगैरे वगैरे. हो नाही, मी फेसबुकला टाकलं होतं ते. बरं, हा, कारण ते काय लोक लई येत, काय होतंय, लोक येतात आणि मग तिथं आपलं ते अन्न छत्राला किंवा सेना ऑफिसला आपल्या कालवा करत असतात. आणि मग आता त्यांचं जे देय आहे ते म्हणजे बाकी नाही काय म्हणणं, ते त्यांचं राहिला असणार, अडचणी असणार. 100% उद्योगपतींना तो काय प्रश्न आहे, आणि आपल्याला मी चांगलं ओळखतो, तो प्रश्न नाही. पण ते थोडस लोकांचा रोष थोडस असते. नाही, होणारच की. आता असं आहे, बरं आतापर्यंत कधी 15 वर्षात काही ठेवलं नाही आपण. नाही, कधीच नाही, ऐकलेलंच नाही. एकदाच मी आंदोलन केलं तर नाही का, मोफत वीज द्या गावाला, अमकं तमकं, ते तो प्रश्न नाही. तरी काम करा, एक 8-10 दिवसामध्ये आमचं चाललाय प्रयत्न होईल ते. बर बर, टाकतो तशी पोस्ट. सांगा तुम्ही त्यांना की चर्चा झाली. हो. आणि ते एक 10 दिवसामध्ये करतील म्हणून असं सर. सर चालते ना, हरकत नाही, भेटून बोलू, कशाला बाकीच. येतो, एवढं सर. फक्त प्लीज थोडं कसं येतात लोक, येतात म्हणून बोलावं लागतंय थोडस. नाही नाही, असू दे की, आम्हाला भेटते की, आम्ही त्यांना सांगितलं. हो हो, प्लीज करावं. मग 8 ते 10 नाही, 15